नमस्कार, मी डॉक्टर सुरेश तळवलकर. माझी पत्नी सौ स्मिता हिला 2014 साली अमेरिकेत असताना अॅनिमियाचा सुरुवात झाली. तिथं तपासणी करताना असं लक्षात आलं की हिमोग्लोबिन 2.5 ग्रॅम, प्लेटलेट काउंट 6000, WBC काउंट 600 इतकं कमी झालेलं होतं. खूपच मोठा मला धक्का बसला होता, कारण मी पॅथॉलॉजिस्ट आहे, त्यामुळे हा अत्यंत गंभीर आजार आहे असं तिथंच लक्षात आलं. तिथून आम्ही अमेरिकेत ट्रीटमेंट जास्ती न घेता भारतात परत आलो. भारतात आल्यावर नामांकित हॉस्पिटलमध्ये हेमॅटॉलॉजिस्टकडनं ट्रीटमेंट घेतली आणि काही दिवसानंतर दुसऱ्या हेमॅटॉलॉजिस्टनी अजून काही औषधं सांगितली, ती घेतली आणि 14 सालापासून ते 2023च्या ऑक्टोबरपर्यंत ती औषधं हळूहळू म्हणजे सायक्लोस्पोरिन कमी करत आणलं. कारण सायक्लोस्पोरिनमुळे तिची किडनीवर परिणाम होऊन क्रॉनिक किडनी डिसीज हे निदान झालं. त्यामुळे ते सायक्लोस्पोरिन ऑक्टोबरमध्येच बंद करायला लागलं, कारण सिरम क्रिएटिनिन जवळजवळ 6 पर्यंत पोहोचलो होतो. आता ह्या सगळ्या याच्यात हा इतका मोठा आजार आहे आपला सिव्हिअर अप्लास्टिक ॲनिमिया, कारण याला आर्थिक प्रचंड खर्च होता. पहिल्या 15 दिवसातच 15 लाख रुपये खर्च आले. मानसिक तर मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे मला माहीत होतं की या आजारात फार लोक जिवंत राहत नाहीत, त्यामुळे मला धक्का बसला होता आणि पत्नीला पण जाणवत होतं की आपण जगू का मरू, ही तिची कंडिशन झाली होती. देवाच्या कृपेने तिने 10 वर्ष काढली आणि मागच्या वर्षी 23 साली ऑक्टोबरमध्ये आता सायक्लोस्पोरिनही नाही, आता कुठलंच औषध द्यायचं नाही, फक्त रक्तवाढीचे इंजेक्शन्स असतात ती देत होतो आणि त्याचाही खर्च महिन्याला 1 लाख रुपयापर्यंत जात होता. असं करता करता मला एका डॉक्टरांकडनं त्यांच्या पेशंटनी हिलझेनला जाऊन आल्यावर काय फरक पडला ते सांगितलं आणि त्यामुळे मी या हिलझेनच्या इथं आलो. त्यांनी तिथल्या स्टाफनी डॉक्टरांनी मला आणि माझ्या पत्नीला धीर दिला की आपण याच्यातनं मार्ग काढू आणि त्यांनी प्रो हिमॅटॉलॉजिकल असं त्यांची काय थेरपेटिक प्रोटोकॉल जो आहे त्याप्रमाणे त्यांनी हिमॅटॉलॉजिकल याच्यावर काही औषधं चालू केली आणि बघता बघता काही 2-3 महिन्यातच प्लेटलेट काउंट परत 1.5 लाखाच्या 2 लाखाच्या पर्यंत पोहोचला. हिमोग्लोबिन जे उतरत होतं ते वाढत आता 8 ते 9 मध्ये असतं आणि WBC काउंट सुद्धा जो 1000पर्यंत खाली जायचा तो आता 2.5 ते 3000 असतो आणि एकूणच त्याची तब्येत म्हणा किंवा मानसिक परिस्थिती इतकी सुधारली की ते म्हणते आता मला काहीच झालं नाही. आणि हे सगळं या हिलझेनच्या ट्रीटमेंटमुळे झालेलं असंच मला वाटतं. इवन ते इंजेक्शन जी चालू होती ती सुद्धा बंद झाली, सायक्लोस्पोरिन पण नाही. अशा प्रमाणे आता क्रिएटिनिन लेवल सुद्धा 2.3 वर इतकी खाली आली आणि एकूणच त्याची तब्येत सगळी सुधारली. पायावरची सूज गेली, किडनीच्या मुळे जी येत होती ती, रक्त चांगलं असल्यामुळे तिच्या अंगात ताकदही भरपूर येते असंच जाणवत आहे आणि तिची मानसिक आणि माझी मानसिक स्थिती आता अतिशय चांगली झालेली आहे. त्यामुळे असे जर कोणी असे पेशंट असतील तर जी हिमॅटॉलॉजिस्टने जी ट्रीटमेंट दिली आहे ती आणि त्याच्याबरोबर इथली ट्रीटमेंट हे दोन्ही चालू करावे असं माझं प्रामाणिक त्यांना विनंती आहे की ज्या योगे पेशंटला मी अगदी 100 नाही टक्के म्हणत पण 99.99% तरी फायदा होईलच अशी माझी खात्री आहे. धन्यवाद. Online consultation is also available.